भात आता शिजायला आहे. त्यातलं हे जे फेसाचं पाणी ते काढून टाकायला लागते. आता भात शिजू द्यायचा पाण्यामध्ये. तोवर आपण भाजी चिरून घेऊया. आज फ्लावरची भाजी आहे. त्यात डाळ घालायची आहे तुरीची. एक वाटी घेऊया. त्या वाटीमध्ये थोडीशी डाळ घ्यायची. मी जेवण एका माणसाचं बनवायचं फक्त. ही स्वच्छ धुवून घेऊया. ही 2 वेळा केली आहे. जरा मोठ्या वाटीत घेऊया कारण की ते भिजली पाहिजे सगळी. थोडा भिजली डाळ तुरीची. आता आपण भाजी चिरायला घेऊया. चाकू धुतलेला आहे. सकाळी भाजी केलेली असल्यामुळे आता ती चाकू धुवायला घेतला आणि साबण संपला. आता साबण संपल्यानंतर त्याचं काढायला पाहिजे ना साबण. भांड्याला ग्रीन साबण. चाकू आणि माशी चाक लावतात त्याची कपशी धुवा. कारण की कपशी भांड्यामध्ये टाकू चालत नाही भाजी धुवायला टाइम. नाहीतर भाजी धुवायला ती कुठली सांगा कपशी वाटते. त्याला चांगलाच फेस आलाय भाताला. ते पाणी आटत बारीक करूया. हलवून घेऊया छानपैकी. चाकू वगैरे झालं बघा. आता स्वच्छ धुतो आणि चाकू धुतल्यावर एक बाउलमध्ये पाणी घ्या. त्याच्यामध्ये हळद मीठ टाकूया. जेणेकरून त्याच्यामध्ये फ्लावरमध्ये आळी आणि आळी किडं काय असते ते निघून जाते. आता त्या भातातलं पाणी संपत आले. आता त्याच्यावर झाकण ठेवूया जेणेकरून आणि हे मंद आचेवर ट्रान्सफर करूया. इकडे जरा बारीक असतो त्यामुळं तो इकडं ठेवूया. तर फ्लावर चिरून घेऊया आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे फ्लावर काढूया आणि ह्या पाण्यामध्ये मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात टाकून ठेवायचं जेणेकरून त्यातली जी घाण असते आळ्या वगैरे ते निघून जातात. हे फ्लावर हे जाड देठ ते काढून टाकायचे. फक्त फ्लावर घ्यायचा. हे घाण असते सगळं काढून टाकायचं. छानपैकी फ्लावरची भाजी करायची. बघा मला जमती का? मी असं पहिलीच वेळ करायला एवढी पण होती का एका मसाला नाही आणि थोडी घ्या. थोडा ठेवा फ्लावर. आपल्याला आमटीला वगैरे करायला सापडतो थोडासा. फ्रीजमध्ये ठेवला फ्लावर की बरोबर आपल्याला आमटीला सापडतो.
चांगलं असल्यामुळं मटण खाता येत नाही आणि अंडी पण खाता येत नाही. त्यामुळं हे बघ, अळी बाहेर आली बघा, दिसली काळी गरगरीत हिरव्या प्रकारची अळी, हिरवी काळी काढून टाकायची अळी. असं मिठाच्या पाण्यात हळदीच्या पाण्यात थोडंसं भिजवलं की त्यातनं अळी बाहेर येते. त्याला लक्ष ठेवावं लागते, नाहीतर याच्यामधनं आजार निर्माण होतोय. थोड्या वेळानं जरा असं बारीक डोळ्यानं नजरेनं त्याच्यामध्ये आळ्या तरंगत्यात का ते बघायचं. तशीच भाजी करायला घ्यायची नाही. हा फ्लावरचा सगळा उरलेला कचरा सगळा टाकून देऊया कचऱ्याच्या बकेटात, कारण की मला घाण अजिबात आवडत नाही. आणि थोडं पाणी घालायचं. भाताकडे शिकायची, भात बारीक शिजायला वाफेवर तो चांगला शिजला पाहिजे. आता आपण छानपैकी कांदे शिजूया. इकडं पाऊस असल्यामुळे हे अशी कांदे खराब झाले, त्याला बुरशी आली वरच्या अंगाला, त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलं. थोडंसं घासलं तरी चालते. चाकूला धार नाही. थोडा भात शिजेल तो भाजी करूया आपण. कांदा फोडणीची तयारी आधीच करून घ्यायची, म्हणजे आपल्याला बरं पडते. एक आलं लसूण बारीक पाकळ्या कधी सोडायच्या, मोठ्या मोठ्या आंबटच येतात आणि मोठे महाग असतात, परवडत नाही खिशाला. हे लसूण सोला, त्याचा कचरा टाकला डस्टबिनमध्ये. हे बारका एवढा सोडला पण जाईल, काय लसूण आहे टाकून पण ती वाटेल. ते बहुतेक राहिलेलं आहे लसूण घराला, नवीन लसूण कशाला काढू, जुनासाठी वापरूया. बाहेर पाऊस पडायला, हा सुचत बोट नको काढी नका, त्यामुळे जास्त सुचत. एवढं पुरण नाही आणि थोडा पाहिजे. त्यात थोडं आलं टाकूया. आलं फ्रीजमध्ये आहे, आलं आणि कोथिंबीर बाहेर करूया की वापरू दिली भाजी. आता भाजीची तयारी करूया. गॅस पेटूया. अशी तीन आणलेली नवी, एक आणि हे दोन पडी. इकडे भात झालेला आहे. ठीक आहे, आता भाजीकडे कॅमेरा घेऊया. ही भाजी त्याच्यात तेल टाकले, आलं लसूण, ही पत्त्या चिरूया, टिचूया. याचा खलबत्ता आहे खालचा, खालचा काय म्हणतात खल म्हणतात, आणि याचा पत्ता खालचा तुम्ही सांगा. खलबत्त्या कशा म्हणतात, मी खलबत्त्या चिरत नाही, कारण की खलबत्ता साखर व्हावा लागतो. मी फरशी मोठा स्वच्छ धुतलेला असतो रोजच्या रोज चालणं, त्यामुळं. आणि दर स्वयंपाकाला मी पुसून घेतोय, आणि स्वयंपाकाच्या आधी पण एक किचन कट्टाचा मोठा पुसून घेते. त्यामुळं
टाकायची या फोडणीला. तेल आता चांगलं तापायले. टोमॅटो आहे ना चिरायचा. सगळं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, जिरं. गॅसचा फ्लेम आहे तो वाढूया, म्हणजे गॅसचा वेग आहे तो जरा वाढूया, म्हणजे लवकर ते फोडणीचं जिरं मोहरी हे होईल. जरी कोथिंबीर बघा थोडंसं पेस्ट घेतलं की एक कोथिंबीरचा कचरा त्यामध्ये भाताचा गॅस बंद केला आहे. भाताचा भारी भारी टोमॅटो चिरला आणि कोथिंबीरचे उरलेला कचरा टाकून द्या. स्वच्छ कोथिंबीर धुवून घेऊ. हे पहिलं लागेल पाणी स्वच्छ पुसायचं, नाहीतर यामध्ये लसूण पेस्ट, कोथिंबीर फळांची, टोमॅटो राहिले टोमॅटो. हा लाल टोमॅटो 20ला पावशेर आणि 30ला अर्धा. बघा किती महागाई वाटली. त्याच्यामध्ये जी दाणे असतात किंवा ह्याच्यामध्ये जे बिया असतात ते खाऊ नये म्हणतात, कारण की ह्यानं मुतखडा होतो असं काहीतरी आहे असं म्हणतात. त्यामुळं ते जेवढं निघालं आपलं डोळीत काम टाकायचं. आता तुम्ही सांगा कमेंटमध्ये की हे बरोबर आहे का, की त्याच्यामध्ये दाणे पिळतात का टोमॅटोमध्ये, म्हणजे मला सुद्धा नॉलेज मिळेल की ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. मंद आचेवर कांदा आणि आलं लसूण पेस्ट माशी थोडा जास्त गॅस झाल्यामुळे थोडंसं करपलं, असं करपल्यासारखं वाटायचं. स्वयंपाक करताना आपलं बारीक लक्ष असणं फार महत्त्वाचं आणि ते आनंदानं मन लावून स्वयंपाक करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. रागाच्या भारात टेन्शन असताना स्वयंपाक करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे काय होतं, जेवणामध्ये आपल्या भावना उतरतात असं म्हणतात. मग चांगल्या मनानं चांगल्या आनंदानं जर स्वयंपाक केला तर चांगला स्वयंपाक होतो, तिची चव चांगली होती, खाणाऱ्याला तिचं एन्जॉय करतात. ते करपलेलं असते बघा. माझी भाजी कशी असलं तर मला सांगा बाबा, तिची भाजीच पाहिजे, कारण की भाजी मी पहिल्यांदा करायला मला जमती नाही तिथे कॅमेरासमोर पहिल्यांदा करायला. थोडासा व्हिडिओ पॉज करूया, म्हणजे मला बाहेर लावून लाईट लावायचे. संध्याकाळी 6 वाजले, गॅलरीतली आणि खाली लाईट लावायची. पॉज केलेला व्हिडिओ परत चालू केला. आता मस्त बरं. फ्लावरच्या भाजीमध्ये टोमॅटो टाकतात का, तेवढं कमेंटमध्ये सांगा, कारण मला माहीत नाही. आता ती डाळ शिजत आली, भिजू घातलेली, ती काही व्यवस्थित भिजली नाही. तुम्ही तशी टाकून दिली त्याच्यामध्ये. ओके, तेलामध्ये अशी शिजते का. आता या फ्लावरमध्ये आपण किडी आहे बघूया, काय बाहेर निघते काय, आपल्याला दिसते का. पिकलेलं दिसायला. कढई आमची जुनी झाली, त्यामुळे कढई
टिपची घ्यायची. मी यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जी रेसिपी बनवतात त्यांच्या व्हिडिओमध्ये मी बघते स्वयंपाक करताना की सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये अशा स्टीलच्या कढया असते. म्हणलं चला आपण स्टीलची कढई वापरूया. बघूया कधी घेतात स्टीलची कढई. अशा तऱ्हेनं हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यातनं डाळ शिजायला पाहिजे. म्हणजे कोणती डाळ आहे लवकर शिजत नाही. भात उद्या झालाय काय? अरे वा, भात छान झालाय. वाफ आली तिची मस्तपैकी. भात करपलेला नाही, इतका सुंदर भात झालाय. डाळ शिजेल बघू पाण्यामध्ये तेलामध्ये फ्लावर टाकलं. हिंग 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 सापडा. हिंग अरे वा, नवीनच आहे. हिंग स्वयंपाकमध्ये घालावा, पण जास्त हिंग घालावी असं म्हणतात. जास्त हिंग घातल्याने पुरुषांना त्रास होतो, त्यामुळे थोडासा हिंग घालावा असं म्हणतात. मला माहिती नाही, मी आपलं थोडं घालतो. हिंग आधी घालायला पाहिजे होता, पाण्याला घातल्याच्या आधी. पाण्याला लक्षात राहिलं, त्यामुळं आता ते फ्लावर घालायचं. हळद घालायची. मी घालायची कढई चांगलं हलवून चांगला एक जीव करूया याच्यात. आता ह्याला झाकण ठेवूया ताकाचं, जेणेकरून पाणी वर झाकणामध्ये ठेवायचं. याचं झाकण जास्त ह्याच्यामध्ये मंद गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये थोडं वेळ पाणी ठेवायचं, म्हणजे तिथे लागतं. आता पाणी टाकायचं त्याच्यात. थोडं लागलं तर पाणी टाकायचं. मीठ नंतर टाकायचं शिजत आल्यावर. मीठ आणि कोथिंबीर आता टाकायचं नाही, चांगली शिजू द्यायची. आणि मग आपण त्याच्या पाणी घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचं. आता ही चांगली शिजू द्यावी. मी थोडं व्हिडिओ पॉज करतो की भांडी आवडायची आहेत. आज मस्त भात आणि फ्लावरची भाजी. मग अशी दूध काढलेलं, दूध गरम करायला नाही, आता दूध गरम करू. काढी पिठी गॅस पिटूया. मग चहा पिलो त्याच वेळेस दूध गरम करायला पाहिजे, आता लक्षात नाही. इथलं सगळं थोडं फार बघूया कॅमेऱ्याच्या मागचं. तांदूळ व्यवस्थित ठेवूया. तांदूळ संपवला, तांदूळ लागणार. दूध ठेवले, कोथिंबीर आणि काय राहिले, काय तिखट झालेलं आहे. तिखट, मीठ आणि कोथिंबीर. तरी तुम्ही सांगा विसरलं तर काय राहिले काय नाही. आता आपण हा व्हिडिओ थोडासा पॉज करूया, जरा बघूया. टाकू जरा हलवूया त्याच्याकडं. थोडीशी दारूची पिंडी आहे. दूध उकळे अशा तऱ्हेनं आता बंद करूया आपण. दूध उकळले संध्याकाळचं, गार झालं की फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता भाजी शिजायला वेळ आहे. भाजी शिजली की बंद करायचं मग व्हिडिओ.
मगाशी तिखट मीठ घातलेलं व्हिडिओ शूट करायचं राहून गेला, त्यामुळं भावांनो आणि बहिणींनो तिखट मीठ घातलं, 1.5 चमचा तिखट आणि थोडंसं मीठ, कारण की मिठाच्या पाण्यात भिजवल्यामुळे त्यात जास्त मीठ असणार. फ्लावरची वाटी जास्त शिजवायची नाही, थोडीशी कच्ची राहिली तरी चालते. अजून थोडं पाणी घातले आता, कारण की मला आमटी टाईप पाहिजे जरासं. आता हे पाणी आटू दिसतं ठेवूया, त्याच्यामुळे किती लागला. आता चांगली शिजू दे, त्याची डाळ पण जरा अर्धी कच्ची शिजलेली शिजू दे. ताडपत्री ते मला ताड बारकवतो, आता जरासं मोठं घेतली ते ना हवा निघून चाललेली आपली, की पुसून ठेवूया स्वच्छ. इथं करणार इथं जरा जेमतेम असं स्वच्छ करूया. मग आपण दही घेतलेलं मी त्याच्यामध्ये आता गरम दूध केलं, त्याचं साय टाकलं गरम अशी साय पडणार नाही, सकाळी साय टाकली फ्रीजमध्ये ठेवली त्याची, आता पातळ झाली, सकाळी साय टाकली चालते.